ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग. काहीच समजत नाही काय चाललंय ते. मलाही फोन आला होता. कोपेकरांच्या नर्सिंग होमचं कामही थांबलंय ना आता. आय थिंक आता फायनान्शियल प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. पप्पा मला वाटतं आपण निधीची गाडी कॅन्सल करूया. नाही नाही नको, असं करू नकोस. मी बोलतो तिच्याशी. ओके. अरे पण बुक केलेली गाडी कशी कॅन्सल करणार आणि निधीला काय सांगणार? तेच तर चुकलं ना आपलं. घाईघाईत जाऊन गाडी बुक केली तिच्यासाठी. पण खरं तर अजून डाऊन पेमेंट उद्या करणार आहे जाऊन. पेपर्सवरती सह्या पण उद्याच जाऊन करणार आहे. अजूनही कॅन्सल होऊ शकते. नाही नाही असं काही करू नकोस. अरे आत्ता कुठे तुमचं नीट चालायला लागलंय. यू डोंट वरी, मी काहीतरी व्यवस्था करतो. पापाजी, निधी पापाजी गाडी कॅन्सल कर दीजिए. निधी अगं मी अनिशला आधीच सांगितलं होतं की याची काहीच गरज नाही. निधी जब पैसों की रिकवरी हो जाएगी उसके बाद सोच लेंगे. आणि हो अनिश, डोंट वरी, मी ममाची खटारा कार घेऊन येणार नाहीये. निधी मैं तो वो आय वॉज जोकिंग अनिश. एनिवे चल आता आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. हा आणि आपण चालतच जाऊया. काय आहे ना की चालणं तब्येतीसाठी चांगलं असतं है ना. हॅलो. माफ करा वहिनी साहेब, फोन करून डिस्टर्ब केलं. कोण बोलतोय? मी इलास बोलतोय. काय काम आहे? वहिनी साहेब आता कसं सांगू, अहो इतकं समजा झालं तरी मैथिलीच्या डोक्यातून अजून सौरभदाचा खूळ गेलेला नाही बघा. तिला असं वाटतंय की तुम्ही गेलात तर अजून सौरभदा तिच्याशी लग्न करेल. वहिनी साहेब तर
सांगायचं म्हणजे तिच्या बँकेचा एक मॅनेजर आहे, भला माणूस आहे, चांगला माणूस आहे. त्यालाही बहुतेक ती आवडतच असणार, येत असतो इथं अधूनमधून. आता हिनं मागचं समजा विसरून त्या भल्या माणसाशी लग्न करून मोकळं व्हावं का नाही? पण नाही, हिच्या डोक्यात अजून जागीरदाराचाच खूळ आहे. वहिनी साहेब, मी काय बी करा पण तिचा हा भरम दूर करावा. म्हणजे काय, एकदा तिचं लगीन झालं ना की मी मोकळा हो. ठीक आहे. बरं ठेवू वहिनी साहेब, माफी बरं का जरा त्रास दिल्याबद्दल. हा ठेवतो. ही आमच्या नवीन बंगल्याच्या वास्तुशांतीची निमंत्रण पत्रिका. मुद्दाम आली मी तुम्हाला द्यायला आणि तुम्ही दोघांनी नक्की यायचंय. अवंतिकाला मी कोल्हापूरच्या पत्त्यावर पाठवले आणि सानिकालाही देणार आहे. अहो आमचा बंगला की नाही इतका सुंदर झालाय म्हणून सांगू तुम्हाला. आता तुम्ही प्रत्यक्ष याल ना तेव्हा बघालच. इतकी पॉश लोकॅलिटी आहे म्हणून सांगू, आणि हाय क्लास लोक तिथे राहतात. खरंच ह्या लोकॅलिटीमध्ये आपलं घर असावं अशी माझी खूप इच्छा होती. खरं सांगू का, माझं बालपण ना या अशा सर्कलमध्ये गेलं. पण रीमाच्या बाबांचं घर या इथे कोथरूडला ना, मग नाही हा भागही आता चांगला डेव्हलप झालाय पण तितकासा नाही. म्हणून अनिरुद्ध गेल्यानंतर मी माझ्या स्वकर्तृत्वाच्या बळावरती गेल्यावर म्हणजे अहो फॉरेनला गेल्यावर. हो सॉरी. मग ते येणार नाही आहेत वास्तुशांतीला? नाही, त्यांना फुरसत नाहीये. हिम्मतच नसेल, म्हणजे फुरसतच नसेल ना त्यांना. हो. तर सुलभाताई, मी काय म्हणत होते माहितीये का, की स्त्रीमध्ये कर्तृत्व असायला हवं आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्दही हवी. अर्थात मुळात स्पार्क असायला हवा. आता तुमच्यासारख्या बायकांनी, म्हणजे टोटली हाऊस वाईफ असणाऱ्या बायकांनी काही करायचं ठरवलं तर तुम्ही करू शकणार आहात का ते? पण तुम्ही आता एवढी स्त्री मुक्ती चळवळ केली, त्याचा बायकांना काहीच फायदा झाला नाही का? अहो मी अगदी ओरडून या बायकांना सांगतेय, पण काही उपयोग आहे का सांगा ना मला. ह्या सुशिक्षित घराण्यातल्या बायका नवऱ्याची सेवा करण्यात आणि त्याची बोलणी खाण्यामध्ये धन्यता मानतात. एक तरी बाई अशी आहे का तुम्ही मला दाखवा की जी जिद्दीनं स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध आणि सासऱ्याविरुद्ध आवाज उठवेल. आता तुमच्या अवंतिकाची गोष्ट वेगळीच आहे हो, तिच्यासारखी विरळीच. अवंतिकाचं ना मला खूप कौतुक वाटतं. स्त्रीनी खरं तर या बुरसटलेल्या विचारांना मुक्ती दिली ना तरच स्त्री मुक्ती होऊ शकेल. अगदी बरोबर आहे तुमचं. आता हे बघा ना, घोड्याला पाण्यापर्यंत आणायचं आमचं काम, पण घोड्यांनी स्वतः पाणी प्यायला नको का? हल्ली ना दुसरं कुणी काही केलं ना की त्याची टिंगल टवाळी करायचीच फॅशन निघाली. स्वतः काही करायचं नाही आणि मग दुसऱ्याची टिंगल करायची, टवाळकी करायची, बस. अगदी अगदी बरोबर आहे तुमचं. हे बघा मिस्टर दीक्षित, तुम्ही पहिल्यापासून माझ्या या स्त्री मुक्तीची टिंगल करत आलेले आहात. हो नाही, मी खरंच मनापासून बोलतोय आणि आज तर तुम्ही अगदी करेक्ट बोलताय. ओके, आय बिलीव्ह इट. बरं हे बघा, मी निघते. सलील आणि रीमा माझी वाट बघत असली. खरं सांगू तुम्हाला, सलील इतक्या प्रेमाने उत्साहाने सगळं करतो ना, मला खूप बरं वाटतं. शेवटी हे जे मी काय करतेय ना हे त्या दोघांसाठीच करतेय. खरंच तुम्ही दोघ जण इतके भाग्यवान आहात की असा छान मुलगा तुम्हाला मिळालाय. आता तो कुठे आमचा मुलगा राहिलाय, जावई झालाय तुमचा. हो खरं आहे ना, कर्तृत्ववान सासूचा कर्तृत्ववान जावई येतो. असं बोललात. बरं मी निघते आता. अरे तुम्ही काही चहा कॉफी काही घेतलंच नाही? नाही, मी मध्ये आधी काही घेत नाही. पण तुम्ही मात्र नक्की यायचंय. मी वाट बघीन तुमची. गाडी पाठवू का तुम्हाला? कसंही नाही, नको, येतो ना आम्ही. याल ना नक्की? हो. बरं, अच्छा निघते. गेल्या. आलात पोचवून? आता बरं दिसतं का असं? दुसऱ्यांच्या मुलांना आई वडिलांपासून तोडणं हे यांचं पहिलं कर्तृत्व. कर्तृत्ववान बाई. नाही, आपल्या जावयाचं कौतुक करा हो, त्याला पैसा अडका द्या, त्याला मदत करा, नाही कुठे म्हणतोय आम्ही. पण आपल्या आई वडिलांबद्दलचं कर्तव्य सुद्धा तू पूर्ण कर. त्यांच्यासाठी थोडा वेळ काढ. त्यांच्याकडे नसतील पैसे तरी सुद्धा त्यांचा मान राख, हे सुद्धा यांनी सांगायला नको का? करण्यातच आयुष्य गेलं तुमचं.
सारखं बघावं तेव्हा आपलं स्वतःच्या कर्तृत्वाचे गोडवे गायचे. बरोबर आहे, आम्ही सर्वसामान्य बायका ना, आमचा कसला आलाय हो कर्तृत्व? आणि असलं तरी छापणार कोणते पेपरात? पण अगदी खरं सांगा, स्वतःचा संसार व्यवस्थित करणं, स्वतःच्या माणसांचं मन सांभाळणं हे सुद्धा गृहिणींचं पहिलं कर्तव्य असतं ना. पण ते बघायला डोळे हवेत ना, आणि मान्य करायला मोठं मन हवं. हे बघ, पण सुलभा, काहीतरी वेगळं करून दाखवल्याशिवाय लोक दखल घेत नाहीत. अशी आदळआपट करण्यापेक्षा, चिडचिड करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखव ना. आणि खात्री आहे, तू मनावर घेतलंस तर नक्की असं काहीतरी वेगळं करून दाखवशील. काय बरं आहे वाचतीस ते? फोन आहे. आराम कर ना तू. ए सुरुची, हे डॉक्टर कधी येणार आहेत ग राऊंडला? येतील रे. कंटाळा आलाय. कुठल्या तरी नर्स बरोबर फ्लर्ट करण्यात बिझी असतील, मी तुला सांगतो. सँडी, अरे काय आहे, डॉक्टर आहेत ते. मग करू शकत नाही. पण बरोबर आहे, डॉक्टर पुरंदरे कसं करणार ना. ऑलवेज ते कात्र्या आणि सुऱ्या घेऊनच जन्माला आले, त्यामुळे सतत ऑपरेशन छापत असतील. काय बोलतोय सँडी, जरा सिरियस हो ना कधीतरी. मी सिरियसच आहे ना, म्हणून मला इथे ठेवलंय. काहीतरी बोलू नकोस हा. तुझे रिपोर्ट सुद्धा यायचे आहेत अजून. एक्सक्यूज मी मॅडम, सरांनी तुम्हाला बोलवलंय. हो आले. तुला म्हणलं नव्हतं, नर्स बरोबर निरोप पाठवला. एक्सक्यूज मी. बरोबर आहे. आलेच मी. एवढा सगळा खर्च केलाय आणि ते सगळं करून रिपोर्ट मध्ये काही नाहीच निघालं तर नुसतं हात हलवत परत जायला लागेल. असू नकोस, खरंच आहे. हाती नाही येणे, हाती नाही जाणे, सँडी म्हणे देऊ कसे डॉक्टरांचे देणे. पण डॉक्टर असं करणार नाही. काहीतरी रिपोर्ट मध्ये लिहितीलच, निदान टॉनिक तरी देतीलच. सँडी, तू आराम कर. तुला गरज आहे आरामाची. आता केलेली कविता पण करू का? नाही नको, मी डॉक्टरांना भेटून येते. तोपर्यंत मी अख्खी पूर्ण करून ठेवतो. काय बोर आहे. मे आय कम इन डॉक्टर? या कम इन. हॅलो डॉक्टर, मी सुरुची. हो, मी सुरुची. मिस्टर नेने. हो हो, हॅव अ सीट. मिस सुरुची, मलाही तुमच्याशी बोलायचं होतं. ऍक्च्युली डॉक्टर, सँडीचे रिपोर्ट्स अजून आले नाही आहेत का? रिपोर्ट्स आलेत. नाही, मला कुणीच काही सांगत नाहीये. तुम्ही तरी. तुमचं त्याच्याशी लग्न ठरलंय असं नर्स सांगत होती. दॅट्स राईट डॉक्टर. देन यू शुड हॅव करेज टू हिअर दिस. करेज म्हणजे? मिस सुरुची, त्याला बोन कॅन्सर झालाय. व्हॉट? आर यू शुअर? येस. अनफॉर्च्युनेटली इट्स ट्रू. आम्ही कन्फर्म केलंय सगळं. मग त्याच्यावर काही उपाय, इमिजिएट ट्रीटमेंट? उपाय आहेत, आपण सुरू पण केलेत. बट आय एम सॉरी टू से, वी डॉक्टर्स नेव्हर गिव्ह अप. बट आम्ही कोणाला अंधारातही ठेवू शकत नाही. मिस सुरुची, कंट्रोल युअरसेल्फ. मिस सुरुची, मी सँडीला चांगलं ओळखतो. त्याच्या आईवडिलांना आम्ही सांगितलं की त्याला इतक्यात सांगू नका. लेट हिम मेंटली प्रिपेअर्ड फर्स्ट. अर्थात सांगावं तर लागणारच आहे.
आपण त्याला कॅन्सर वॉर्डला शिफ्ट करतो. हे गॉड. कंट्रोल युअर सेल्फ. वी आर ट्राइंग अवर बेस्ट. आय नो. थँक्यू डॉक्टर. येते. हॅलो. हॅलो मैथिली, मी अवंतिका बोलते. वहिनी तुम्ही? मैथिली, आत्ताच्या आत्ता तू माझ्याकडे निघून ये. वहिनी काही म्हणजे कशाला? माझं तुझ्याकडे काम आहे महत्वाचं. बरं आलेच मी. अच्छा, तर त्या साठेबाई एवढा ऐकून गेला तुम्हाला? तर काय, इतकी ती गोष्ट लागली आहे ना माझ्या मनाला. काकू, सर म्हणतात तेच खरं. तुम्ही काहीतरी करून दाखवा ना. मी काय करणार, मला काय येतंय. काकू, तुमच्या हाताला छान चव आहे ना, म्हणजे छान छान पदार्थ तयार करता येतात असं म्हणालात. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? काकू, मी ना रोज टीव्हीवर एक कार्यक्रम पाहते. त्यात बायका किती वेगवेगळ्या क्षेत्रात केवढं मोठं काम करू शकतात हे दाखवतात. खरं तर माझ्या आईमुळे तो कार्यक्रम बघायला लागले मी. नाहीतर मला वाटायचं काय हा बायकी कार्यक्रम, पण नंतर कळलं खरंच खूप शिकण्यासारखं असतं. तसाच तुम्ही तुमच्या स्पेशल पदार्थांचा एखादा स्टॉल सुरू करा ना. स्टॉल? एका प्रोफेसरची बायको आणि स्टॉल? अगं बाई, लोक काय म्हणतील. आजकाल ह्या गोष्टींना कोणीही वाईट समजत नाही. नाहीतरी खरेदीला आणि खाण्याला कधीही मरण नसतं. अगं हो, त्या सलीलचा एक मित्र आहे ना शैलेश म्हणून, त्यांनी तुला माहितीये मुंबईला एक हॉटेल काढलंय, पुण्यात एक हॉटेल काढलंय आणि दोन्ही हॉटेल्स छान चालतायत. मग तुम्ही त्याच्याशीच का नाही बोलत या विषयाबद्दल? नको बाई, तो सलीलला सांगेल. तुम्ही त्याच्याशी बोलून तर बघा. नाहीतरी आजकाल चायनीज आणि कॉन्टिनेंटल एवढंच लोकांना पारंपरिक खाणं सुद्धा आवडतं, जसं पिठलं भाकरी, चटण्या, लोणची, उपवासाचे पदार्थ वगैरे. अगं पण सध्या पुण्यात तशी हॉटेल्स आणि स्टॉल्स किती झाली आहेत. आपण प्रयत्न तर करून बघू काकू. माझ्या आईची तशीच इच्छा होती. आम्ही दोघे जणी तुम्हाला मदत करू. यांना एकदा विचारायला हवं, हे काय म्हणतील ते बघूया आणि मग काय ते ठरवते. का ग, हसायला काय झालं? काकू, मी सरांना ओळखते, ते नाही म्हणणार नाही. फक्त तुमची गंमत वाटली. तुम्ही काय आणि माझी आई काय, कुठलीही नवीन गोष्ट करताना आधी तुमच्या ह्यांना मात्र विचारता. अजूनही इतर बायकांचं मला काही माहित नाही पूजा, पण काय माहितीये का, मी मात्र ह्यांना हमखास परवानगी विचारते. कारण ह्यांना बरोबर काय चूक काय अगदी बरोबर कळतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना ह्यांना आधी विचारते. काय तसं हे सुद्धा मला विचारतातच की, माझंही मत विचारतात. आणि मला तरी याच्यात काही कमीपणा नाही वाटत. परस्परांमधलं सामंजस्य आणि प्रेम असलं ना, हे असंच असतं. हो काकू, पण कितीतरी मुली, म्हणजे अगदी माझ्या वयातल्या सुद्धा मुली आपल्या नवऱ्याला विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत, घाबरतात. प्रत्येक वेळी असं विचारत बसल्यामुळे नवरे सुद्धा तशीच अपेक्षा करतात. मग आता मात्र अगदी लग्न झालेल्या बाईसारखी बोलायला लागलीस. काकू, मला पण लग्न, घर, संसार ह्यातच खूप इंटरेस्ट आहे. तरी पण रोहितला हातभार व्हावा यासाठी मी काहीतरी काम करायचं असं ठरवलं. आपण खरंच काहीतरी करूया ना काकू? बरं बाई, करूया. चला तर, या गोष्टीवर मी चहा करते. आता या घरात कुठे काय ठेवलंय हे सगळं मला कळलंय. पूजा, किती थोड्या दिवसात आपलं किती छान जमलं नाही? नेहमी अशी येत जागा बरं वाटतं. हो, नक्की येत जाईल, रोज येत जाईल. आता आपल्याला जोरात कामाला लागायला हवं नाही? मला पण रागच आलाय त्यांचा, तुम्हाला बोलणाऱ्यांचा. We will prove ourselves. ते नंतर, आधी अळूवडी खा. वहिनी, मला कशाला बोलवलं? आशू हिला आतल्या खोलीत घेऊन जा. मी सांगेपर्यंत तुम्हा दोघींपैकी कुणीही बाहेर यायचं नाही.
पण मी सांगते तसं कर मैथिली. जा. हॅलो. मी अवंतिका बोलते. हा बोल. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोल ना. नाही, फोनवर नाही, तू इथे ये. ओके ओके येतो.